याची होळी करायची आहे ना मागे थोडा छत्रपति शिवाजी महाराज नहीं चलेगी 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 मुर्दाबाद 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी आवाज काय होणार फोटो घ्यायचे सगळे हातांना हे बाजारा बाजारा बरे बरे आम्हाला माहिती आहे मराठी आहे मुंबईतला कंडक्टर बस मधला मराठी आहे आम्हाला माहिती आहे पण आम्ही म्हणतो पुढे आम्ही अंगीकारलेली भाषा आहे म्हणजे आम्ही सगळ्यांना गुन्ह्या गोविंदाने नांदवतोय घेऊन चाललोय इंग्लिश आम्ही बोलतो कारण काय आम्हाला जगात जर पुढे जायचं असेल तर इंग्लिश आम्हाला आणि त्या भाषेबरोबरच तुम्ही आम्हाला पहिलीमध्ये जर 3-3 सेमी इंग्रजी सुद्धा चालू झाले की हे जे परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्र सरकारने या पत्रकाची होळी आपल्याला हे पत्रक निघाल्यापासून टीव्ही आपण बघतो की कसा निर्णय चुकीचा आहे पण फडणवीस आणि त्यांचे सर्व एजंट मराठी भाषा ही आमची मायबोली आहे गीताई माऊली मी माझी मी तिचा बाळ आता पळता रडता घेई उचलून करेवरी ही आमची मायबोली आहे ज्ञानेश्वरी आमची आहे आणि तुमचं हे हिंदीचं आक्रमण आम्ही सहन करणार धन्यवाद सर्वांनी थोडंसं या ठिकाणी बाजूला व्हायचंय थोडं महिलांनी लांब व्हा प्लीज आणि जगभरातल्या मराठी माणसांमध्ये हा जो महाराष्ट्र सरकारचा जो काही निर्णय आहे त्याच्या विरोधामध्ये आक्रोश आहे उद्धव साहेबांनी ही भूमिका घेतलेली आहे इव्हन राज ठाकरे साहेबांनी सुद्धा भूमिका घेतली आहे सर्व पक्षामधले मराठी बांधव याच्यामुळे नाराज आहेत आणि मला वाटतं ही सक्ती कोणच सहन करणार नाही मागच्या दाराने तिथे हिंदी आणली जाते हिंदी भाषेला विरोध नाही हिंदी भाषा पण शिकली पाहिजे इंग्रजी पण आपण शिकतो परंतु जे बालमन आपलं आहे 1ली ते 4थी पर्यंत तिथे ही सक्ती नसावी आणि मला वाटतं ही मागणी जी आहे ती योग्य आहे आणि शासनाने त्याचा जो काही निर्णय आहे तो मागे घ्यावा नाहीतर शासनाला घरी बसावं लागेल आंदोलन कधीपर्यंत तुमच्या आंदोलन चालूच आहे आता 5 तारखेला भव्य मोर्चा मराठी माणसांचा आणि आंदोलन हे चालू राहणार आहे ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं त्याच पद्धतीने मराठीसाठी हे आंदोलन मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल दादा भुसे बोलतात की सक्ती आम्ही केली पत्रक नीट जर वाचलं त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते असं जरी म्हणत असले की सक्ती नाही आहे परंतु त्यांना हिंदी भाषा या ठिकाणी वाढवायची आहे जेणेकरून त्यांचं जे काही राजकारण आहे पुढचं विशेषतः दादा भुसे हे नोकर आहेत पण त्यांचे जे मालक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये बसलेले त्यांना हे करायचंय दादा भुसेने हे करायचं नाही बाळासाहेबांची जी काय विचार पुढे नेणार म्हणून त्यांनी जे काही केलं कृत्य बाळासाहेब पण वरून त्यांना शाप देणार म्हणजे देणार दादा भुसे एकनाथ शिंदे आज मौन बाळगून आहेत याचं कारण असं आहे की ते मांडलिक झालेत भाजपचे प्रत्येक पक्ष येतात तुमच्यासोबत खूप पक्ष आलेत संघटना पण येतात काय सांगा हे मराठी माणसांचं आंदोलन आहे इथे पक्ष विरहित आंदोलन आहे परंतु मराठी माणसांसाठी सतत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आग्रही असते मनसेची सुद्धा तीच भूमिका आहे आणि सर्व यामध्ये आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलंय की भाजपमध्ये जरी मराठी माणसं या ठिकाणी आंदोलनामध्ये येत असतील
कोणत्याही परिस्थितीत त्यांना सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी करून घ्या. प्रमोदजी सगळीकडे चर्चा आहे, दोघे भाऊ एकत्र यायला पाहिजे, महाराष्ट्र एकत्र यायला पाहिजे, मला वाटतं ही जनसामान्यांची भावना आहे आणि एकत्र येऊ नयेत यासाठी सुद्धा काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ते पुढे आपल्याला सर्वांना दिसतच आहे. परंतु आम्ही आमचं काम करतोय मराठी माणसांची संघटना म्हणून, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे झटत आहेत. हिंदी भाषेला मुळात आमचा विरोध नाहीच आहे. आज इथे कित्येक वर्ष सर्व भाषे लोक गुण्यागोविंदाने या महाराष्ट्रात मुंबईत राहतात, पण ही जी सक्ती आहे ह्या सक्तीला आमचा विरोध आहे. आज ते म्हणतात की आम्ही सक्तीने 20 वर्गात 20 विद्यार्थी असतील तर मराठीच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी कसे असतील. आज हिंदीचे या मुंबईमध्ये हिंदी भाषिकांच्या शाळा आहेत, कन्नडांच्या आहेत, उर्दूच्या आहेत, इंग्रजीच्या आहेत, बंगालीच्या आहेत, 13 भाषाच्या शाळा या मुंबईमध्ये आहेत. आणि हे अशा असताना तुम्ही एखाद्या मराठीमध्ये त्याचे 3 विषय एका वेळेला पहिलीचा विद्यार्थी 3 विषय त्याला आत्मसात करणं मुळातही मोठी कठीण गोष्ट आहे. आणि भले ते म्हटले असले की आमचा कोणत्याही प्रकारचं त्याला सक्ती नाहीये, पण सक्ती नाहीये तर अशा प्रकारचं परिपत्रक, जे परिपत्रक 2020च परिपत्रक आहे, त्यांनी पूर्वीचा जो 63-64चा कोठारी आयोगाला धरून जे परिपत्रक आज काढलंय, आजचं मुळात परिपत्रक त्यांचं हे 2020च परिपत्रक दाखवत आहे. म्हणजे नव्याने त्यांनी तो अहवाल जेव्हा आला होता, तो अहवाल आमच्या उद्धव साहेबांच्या वेळेलाच आलेला. उद्धव साहेबांनी तो अहवाल घेतला, पण तो अहवाल स्वीकारला नाही, तो अहवाल पटलावर आणला नाही. कारण त्याच्यामध्ये तेच होतं की हिंदीची सुरुवात होती पहिलीपासून, म्हणून तेव्हा त्याला तो विरोध केला होता. आणि बघा काय की प्रेमाने या राहत आपण सगळे एकत्रच राहतो, पण एखाद्या भाषेची सक्ती का नाही? हीच सक्ती तामिळनाडूत का नाही, कर्नाटकात का नाही, ही बंगालमध्ये का नाही, ही सक्ती गुजरातमध्ये? गुजरातचे तर अमित शहाजी म्हणाले की અહીંયા તો ગુજરાતી ચાલશે, બીજું કઈ નથી. मग इथे सुद्धा मराठीत चालणार, बाकी कुठलीच नाही. जब तक ये शक्ति पीछे नहीं लेते तब तक ये विरोध चलता रहेगा. संख्याचं जास्त ठिकाण सगळ्यांची संख्या म्हणजे सगळ्यांची, याच्यापेक्षा तुम्हाला 5 तारखेला बघा, मग तुम्हाला संख्या काय आहे ते कळेल. तुम्हाला संख्या तुम्हाला येणार नाही, एवढी संख्या असणार आहे. तेव्हा ही सुरुवात आहे आणि याच्या पुढे जे काय होईल ते सरकारने लक्षात ठेवावं. कारण स्वतःच्या आधिपत्याखाली GR पास केला आणि आमच्या उद्धवजी साहेबांचं नाव खराब करतायत. अहो, यांना सुनामी आल्या, भूकंप झाला तर म्हणते उद्धवजींनी केला, असे लबाड सरकार आहे. तेव्हा या सरकारचा निषेध करते, खोटं बोलणाऱ्यांचा. त्यांच्यातल्या आमदारांना हे पण कळत नाही राज्यभाषा कुठली आणि राष्ट्रभाषा कुठली. आपण टीव्हीवर बघितलं असेल बडे मुद्दे किंवा काय चालतं, त्याच्यामध्ये काय त्यांची उत्तरं असतात, तेव्हा त्यांना माहीतच नाही GR कधी निघाला, अंमलात आला की नाही. कमिटी स्थापन व्हायच्या आधी आमचं सरकार गेलं, उद्धवजींना पायउतार व्हावं लागलं. त्याच्यामुळे कमिटीमध्ये तो पास झालेला नाही किंवा त्याला संमती मिळालेली नाही. आणि असं असताना फक्त उद्धवजींच्या नावाने खडे फोडायचे हे बरोबर नाहीये. आणि म्हणून त्या खडे फोडणाऱ्यांना सुद्धा आम्ही चालून देणार नाही. त्यांचाही निषेध करते खोटं बोलणाऱ्यांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमची मराठी भाषा आज विभाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विभाग क्रमांक 9 प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज जो हिंदी सक्ती जी करणार आहेत त्या विरोधात आज या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं होतं. आम्ही मनापासून धन्यवाद देतो शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांचे, जे आज मराठी भाषा जी आपली जपली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी चालली पाहिजे, मराठीचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. यासाठी आम्ही यापुढे कधी मराठीच्या विरोधात कोणी उभे राहिले तर आम्ही त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभे राहू आणि या सरकारला आपली जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बस एवढं बोलतो आणि आता सूचना देतो, आम्ही यापुढे जर मराठ्यांच्या विरोधात काय केलं तर आम्ही आमची मराठी काय असतं ते दाखवून देऊ. इथं थांबतो. जय जय महाराष्ट्र.